आणि यानंतर जागतिक महिला दिन विशेष बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होतोय। सगळ्या महिलांना एबीपी माझातर्फे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आणि राज्यभरातील महिला दिन विशेष बातम्या आपण सध्या पाहतोय। भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकसित भारत नारी शक्ती संगम या महिला दिन विशेष कार्यक्रमाला उपस्थिती। यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त नारी शक्तीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा। राज्यभरात महिला दिन उत्साहात साजरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी सुनेत्रा पवारांनी शुभेच्छा दिल्या। सांगली जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी नवीन प्रयोग। मुलींच्या संरक्षणासाठी जून महिन्यापासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाठ्याकाठ्यांचं प्रशिक्षण देणार। शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। अमरावतीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेचा वैदर्भी महोत्सव पार पडला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। नाशिक जिल्हा परिषदेतील एकल महिलांसाठी स्वावलंबी रंगोत्सवाचं आयोजन। महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमात पारंपरिक वाद्यावर ठेका धरत महिलांकडून आनंदोत्सव। हिंगोलीत महिला दिनानिमित्त नऊवारी साडी नेसून महिला एकवटल्या, तर सायकल चालवीत महिलांनी स्वास्थ्य नारीचा संदेश दिला। जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील सीएसएमटी मेट्रो स्थानकावर महिलांकडे संपूर्ण जबाबदारी। तिकीट काउंटरपासून प्रवासी व्यवस्थापनापर्यंत सगळ्या काम महिला करत असल्यानं मेट्रोच्या उपक्रमाचं सगळ्या स्तरातून कौतुक। नागपुरात दोन बहिणींनी आईच्या मदतीनं घराच्या टेरेसवरती बाग फुलवली। भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढत असल्यानं बहिणींच्या या प्रयोगाचं सर्वत्र कौतुक। महिला दिनानिमित्त दोन बहिणींच्या उपक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळ गावातील एका महिलेनं एआयच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनावर चित्रपट तयार केला। महिला दिनानिमित्त सुकन्या सावंत यांनी तब्बल 8 महिन्यांच्या मेहनतीनंतर हा सिनेमा पूर्ण केला। भिवंडी शहरातील सिल्क हाऊसमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान। या कार्यक्रमात महिला सुरक्षा, कायदा व्यवस्था यावर चर्चासत्र झाल्याची माहिती। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय अस्मिता लीग स्पर्धेचं आयोजन। महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटलांच्या हस्ते स्पर्धेचं आयोजन। महिला दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजप महिला मोर्चाकडून भव्य महासाडी वॉकेथॉन। गोरेगाव पूर्व येथील आरे मिल्क कॉलनी परिसरात भव्य महासाडी वॉकेथॉनचं आयोजन। शेकडो महिलांचा समावेश। नागपूर महापालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत स्टेडियम इथे पिंक रन 2026 मॅरेथॉनचं आयोजन। अमृता फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ। महिला आणि तरुणींचा सहभाग। सर्वांना मी हे सांगेन की आज मी नागपूरला आलेली आहे। नीताताई ठाकरे मॅडमजींनी इथे खूप सुंदर पिंक रन ही ठेवलेली आहे। स्त्रियांच्या शक्तीसाठी काय जरुरी आहे, सशक्तीकरणासाठी काय जरुरी आहे की ते हेल्दी राहाव्यात आणि त्यासाठी अशा रन आणि रेग्युलरली स्त्रियांनी आपल्या हेल्थकडे लक्ष देणं हे जरुरी आहे। आणि याची सुरुवात आज महिला दिनाच्या दिवशी याचा आनंद आहे। रायगडच्या कर्जतमध्ये महिला दिनानिमित्त कन्याथॉनचं आयोजन। आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू यादवेंदर सिंग उपस्थित। एकूण 3000 नागरिकांचा सहभाग। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवरील नारी शक्तीचा महिला दिनानिमित्त गौरव। मालिकेचे निर्माते डॉक्टर अमोल कोल्हेंकडून मालिकेत काम करणाऱ्या सर्व महिला कलाकार, तंत्रज्ञ तसंच सपोर्ट स्टाफचा सन्मान। आणि यानंतर अन्य काही बातम्या।